झालं बघा, आत्ताच आमचा चहा नाश्ता झालं बघा. तुमचं सगळ्यांचं झालं का? किती आवरायचं बघा कामं, किती बघा राडा पडलाय सगळा, बेसिंगपासून किती राडा पडलाय. आत्ता सोडून आले संभळ शाळेत. हे बघा, इकडं बेसिंग पूर्ण भरले, इकडं सगळी भांडीच पडलेत घासायची. पिलूने आता थोडी चपाती, 2-3 चपातीचे तुकडे खाल्ला आणि रात्रीचं सकाळी तुम्हाला दाखवलं, रात्रीचा भात होता फ्राय केलेला, तो खाल्ला. मी पण भातच खाल्ला. कालच्या चपात्या राहिल्यात, मग गायला टाकायच्या राहिले बघा. ठेवले, गाय आली की ते गायला टाकायच्या. बाहेर फेकण्यापेक्षा मी गायला टाकत असते चपात्या. प्रणवी इकडे, आणि प्रणवीने एक चिक्कू खाल्ला आणि एक चिक्कू, बाकीचे 2-3 हवाला चिक्कू ठेवलेत. हे बघा, हे कुठे गेले, याच्याकडं लक्ष ठेवावं लागते. ए चल, ती सांगते बाहेर येते बघा गॅलरीत, त्याच्याकडे सारखं लक्ष ठेवावं लागते. असं असते, काय कामं करायची का काय करायचं बघा, असं दिवस असं निघून जातो ना. आत्ता 9:30 कधी वाजतील, संभवला आणायला जायचं टायमिंग कधी होईल कळणार नाही. 9:30चं टायमिंग आता. त्याच्यात हिची शिव चालूच होणार सारखं. उडदाची डाळ ठेवले तापवून पापड करायला. हे बघा, उडदाची डाळ ठेवले तापवून पापड करायला. 1 किलो आणले, 1-1.5 किलो आहे पापड करायचे आहेत. हां, हे बघा, झाडायची शिवाली बघितलं. दहीला नेऊन तिकडं पहिलं ठेवते. 1 मिनिट. अजून सगळा कपड्यांपासून राडा पडला आहे बघा, कपड्यांपासून सगळा राडा आहे. भांडी आवरायचे, किचन आवरायचं आहे, सगळे कपडे आवरायचे, रगड कपडे धुवायचे, फरशी पुसायचे, देवाची पूजा करायची आहे, भरपूर काय काय कामं सगळीच पडलीत बघा. केसांना कलर आला आहे, कलरची मेहंदी लावली आहे बघा. दिसते, चमकते ना, अशी चमक मारायला उन्हात. हे बघा, उन्हात शायनिंग मारते केसांना. त्या दिवशी मेहंदी लावली आहे. हे बघा, उन्हात जरा शायनिंग येते, अशी आता एवढी वाटत नाही आहे, पण बाहेर गेली ना तर खूप शायनिंग देते केसांना आणि एकदम सिल्की होतात मेहंदी लावल्यावरती. मी पुण्याला होते ना तेव्हा ती एक बिहारची मुलगी होती, तिला पण लग्न झालं होतं, तिला पण मुलं होती, तर ती लावायची, तिची केस पण छान असायची बरं का. आणि माझी पण असेल की मी स्ट्रेट वगैरे काहीच करत नाही बघा, अशीच एकदम केस आहेत माझी. मग तेव्हापासून मेहंदी लावते. तिला सांगायची मेहंदी लावायला, मला काय मेहंदी लावायला जमायची नाही सुरुवातीला. सारखं म्हणजे दुसऱ्याच्या हाती पाय पडायला लागायचं. मग मी आत्ता स्वतःहूनच शिकली, स्वतःहूनच भिजवते मेहंदी आणि स्वतःहूनच लावते. आणि काय काय मेहंदी टाकते भरपूर. मी एक वेळेस तो व्हिडिओ नक्कीच बनवेन. खूप छान केस असे राहतात, सिल्की केस होतात, बघू शकता तुम्ही बघा केस.